कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला हरे काळी बोला मुखीरा हरे काळी बोला मुखीरा हरे काळी बोला मुखीरा लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो बोला मुखीरा हरे काळी बोला मुखीरा हरे काळी बोला मुखीरा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही विष्णू विष्णू हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ विष्णू विष्णू हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सकळाची येथे आहे अधिकार सकळाची येथे आहे अधिकार सकळाची येथे आहे अधिकार सकळाची येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरे नाम कलियुगी उद्धार हरे नाम कलियुगी उद्धार हरे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही का म्हणे नामापाशी चारी मुक्ती म्हणे नामापाशी चारी मुक्ती म्हणे नामापाशी चारी मुक्ती म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिये रे ऐसे बहुता ग्रंथी बोलिये ऐसे बहुता ग्रंथी बोलिये तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती म्हणे नामापाशी चारी मुक्ती म्हणे नामापाशी चारी मुक्ती म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिये रे बहुता ग्रंथी बोलिये ऐसे बहुता ग्रंथी बोलिये रे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही बाबा बाबा लागोने पाया विनवितो तुम्हाला लागोने
करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला करताळी बोला करताळी करताळी हा करताळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 मना वेळोवेळा मना विठ्ठल 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 मना वेळोवेळा मना आसो फासो हळा स्वर्गी नाही स्वर्गी सुख सुख सोहळा सुख सोहळा सुख सोहळा स्वर्गी नाम हा सुख सोहळा स्वर्गी सुख सोहळा
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावेलो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल म्हणावेलो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरी नामे, विठ्ठल विठ्ठल म्हणावेलो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलियेले, विठ्ठल विठ्ठल म्हणावेलो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. समचरण सरोजम चांद्रणीला बुधावम, जगणनीत पाणी मंडन मंडनाणम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवल असं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमः, हरे चरणा हरी जगन्नाथ स्वामी, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, हरे चरणा संतांचे हरी जगन्नाथ स्वामी, हरी जगन्नाथ स्वामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदांबोज तेजस्फुर दिक्प्रदेशम, विधींद्रादिदेव हे सदा स्तूयमानम, समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव. नमो ज्ञान राजा, 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 नमो ज्ञान राजा. नमो सोपदेवा मुक्ताई परेजा, नमो सोपदेवा मुक्ताई परेजा, नमो सोपदेवा मुक्ताई परेजा, नमो सोपदेवा मुक्ताई परेजा. निवृत्ती सहजा गुरुवर्या, निवृत्ती सहजा गुरुवर्या, सहजा गुरुवर्या, निवृत्ती सहजा गुरुवर्या. नमो ज्ञानराजा, नमो ज्ञानराजा, निवृत्ती सहजा गुरुवर्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती,
नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ते सेवे लागी सेवक झालो 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 सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मंगल भवन मंगल राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारायांचा 5 चरणांचा नामपर अशा प्रकरणाचा अभंग सेवेकरता घेतलेले आहे। सेवा करत असताना माझ्याकडे आलेली सेवा आपली नसून सद्गुरु दादासाहेबांची सेवा म्हणून करायची आहे। अभंग चिंतनीय आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये भगवत प्राप्तीचं एक विशेष साधन प्रतिपादन करतात। हो, भगवंताची भक्ती करत असताना साधनाची गरज आहे आणि साधनाची गरज म्हणण्यापेक्षा प्रत्येक जीवाला भगवंताच्या संगतीतल्या सुखाची गरज आहे। लक्ष देऊन ऐका। हो, भगवंताच्या संगतीतल्या सुखाची गरज आहे। नवे नवे जीवाला प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे। बरोबर आहे ना? हो, कुणाला दुःख हवं आहे का? हो, आता तुम्ही एवढं अन्नदान करताय, नामसप्ताह करताय, प्रवचन करताय, हरिपाठाला सगळे महिला येत आहे। मला ऐकायला मिळालं की या ठिकाणी सुंदर मंदिरामध्ये हरिपाठ कार्तिक मासामध्ये काकडा होतोय। हो, मला विशेष आहे महाराज। आणि सगळं जे आपण करतोय कशासाठी? सुखासाठी ना। त्याचं उत्तर एक आहे महाराज, करण्याचे प्रकार वेगळे असतील। लक्ष देऊन ऐका। नाथ महाराज भागवतात स्पष्ट सांगतात भाऊ। हो, कारण दुःख कुणालाच नको आहे आणि सुखाचं प्रत्येक जण स्वागत करतोय। बघा तुम्ही, नाथ महाराज सांगतात मज लागे दुःखी व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे न वांचिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता। नाथ महाराज सांगतात मज लागे दुःखी व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे। प्रत्येकाला सुख पाहिजे महाराज, पण सुख मिळतं का? नाही महाराज। हो, का मिळत नाही त्याचं वर्णन असं आहे की जगामध्ये फक्त सुख 2 ठिकाणी आहे, एक देव आणि दुसरे संत। सुख रूपाय साधुजे कोणी माझ्या पांडुरंगा सारिखा तो माझ्या पांडुरंगा सारिखा माझ्या पांडुरंगा सारिखा माझ्या पांडुरंगा
प्रमाण पाहता येतील. म्हणणारे सुद्धा आमचे बांधव आहेत, पण काय करावं नावीला जसा की वेळ कमी आहे म्हणून काही म्हणू आणि काही सोडू आहे की काही सरळ सरळ म्हणून दाखवून मी. महाराज सांगतात सुखरूप ऐसा हो तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे खातो. हो आता भगवंताबद्दल अनेक प्रमाण आहेत महाराज. हो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा. ज्ञानोबा सांगतात किंवा जनाबाईला विचारा सर्व सुखाच्या घर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाच्या घर म्हणे नरहारी सोनार. भरपूर प्रमाण आहेत. हो सर्व सुखे तुझ्या ओळंगती पायी रिद्धी सिद्धी ठाई मुक्ती चारी. तुकोबाराय बोलतात सर्व सुख भगवंताच्या संगतीत आहे, भगवंताच्या पायाजवळ आहे. बरीचशी प्रमाण आहेत महाराज. हो तुझे पायी सुख सर्व आहे तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. भगवंताच्या पायाजवळ सर्व सुख आहे महाराज. हो आणि ते सुख भेटण्यासाठी भगवंताची प्राप्तीशिवाय सुख नाही महाराज. भरपूर प्रमाण आहे. ते नेवीन जीवा सुख नव्हे आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेवीन जीवा सुख नव्हे. आता मला वाटतंय सुख प्राप्त करायचं आहे ना दोघांशिवाय सुख नाही. तुम्ही देवाकडे जा किंवा संत महात्म्याकडे जा. हो दोघांना सोडलं तर या कलियुगामध्ये महाराज जिसको देखो उसके पास एक दुख भरी कहानी है बर का. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा. मी जास्त विस्तार करत नाही. जो देखे सो दुखिया बाबा. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन दुखी. हो प्रत्येकाला दुःख आहे महाराज. सुखी कोणीच नाही. सुख पाहिजे ना महाराज म्हणले तेने विन जीवा भगवंताच्या प्राप्तीशिवाय सुख नाही. सुख म्हणजेच देव देव म्हणजेच सुख असं म्हणायला हरकत नाही. मग आता त्या भगवंताला प्राप्त करायचं असेल जीवनातला साध्य म्हणजे परमात्मा आहे. लक्ष देऊन ऐका. आणि साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या तरी साधनाची अत्यंतिक गरज आहे. साधनाशिवाय साध्यापर्यंत जाता येत नाही. आता सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला कळलं असं आहे की नाही. आम्ही आळंदीहून आलोत आता बरोबर. आळंदीहून येत असताना मला वाटतंय साधन निश्चित लागतं. हो तुमच्यापर्यंत येणं हे आमचं कर्तव्य आहे. हो पण येण्यासाठी साधन लागतं ना. एसटी लागेल ट्रेन लागेल 4 व्हीलर लागेल 2 व्हीलर लागेल काहीतरी लागेल ना. हो आता मला सांगा साधन करत असताना सुद्धा साधन जर योग्य असेल तर तुमच्या इथे आम्ही वेळेत पोहोचू. हो आणि एक महाराज म्हणले नाही नाही मला कुठलं साधन नको म्हणले चालत जातो. तर चालत जर गेलं तर तुमच्या कीर्तनला पोहोचाल का आम्ही. शक्य आहे का. नाही महाराज. मला वाटतं साधनं बरीच आहेत. हो साधनं बरीच आहेत पण सोपं साधन कोणतं आहे. हो हो सोपं साधन तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. साधनाची अत्यंत गरज आहे महाराज. हो आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये एक सोपं साधन सांगतात. सोपं अभंगाची सुरुवात पहा. लागून या पाया बिनवी तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. तुकोबारायांनी नामाचं महात्म्य वर्णन करतात. आता नामचिंतन हे सोपं साधन आहे. मला वाटतं तसं पाहिलं असताना हो प्रत्येक युगाचं साधन वेगळं आहे भाऊ. हो नाथ महाराज भागवतात वर्णन करतात. करते ध्याये तो विष्णू रेता ये जतो मखय द्वापारे परिचर्याणाम कलो तदहारी कीर्तनात. नाथ महाराज भागवतात 4 युगाचं साधन सांगतात. कृतयेत ध्यायेत तो विष्णू. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. किती 1,00,000 वर्ष. आणि देवप्राप्तीचं साधन काय होतं. कृतयेत ध्यायेत तो विष्णू ध्यान करणे. हो आता आपल्याला कोणतं साधन जमते थोडं लक्ष देऊन ऐका कळेल तुम्हाला. ध्यान जमते का आपल्याला. हो सकाळी सकाळी आपण स्नान झाल्यानंतर माणसं देवाच्या पुढे ध्यान लावून बसतात. हो हो ध्यान लावून नेमकं बसलं मला वाटतं ध्यानामध्ये परमात्मा येत नाही. येतो का. देव येत नाही महाराज. दुसरंच काहीतरी संसाराचं चित्र उभं टाकतं. काय येत नाही त्याचं कारण सांगतो. आपल्या आतून संसार आहे आणि वरून डोळे झाकून देव ध्यानात येऊ शकत नाही महाराज. परमात्मा अंतकरणात पाहिजे. लक्षात घ्या अंतकरणातून प्रेम भगवंताला पाहिजे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. म्हणून ध्यान करणं सुद्धा कठीण आहे. चला कृतायुग संपलं तीर्थयुगाला सुरुवात झाली. तीर्थयुगामध्ये माणसाचं आयुष्य हो कमी झालं. 1 शून्य काढला 1,00,000 वरचा. किती राहिला आता 10,000 वर्षाविषयी.
आणि धर्मरूपी गाय 2 पायावर उभी राहिली, 3 पायावर बरं का, 3. हा, आणि 75% धर्म शिल्लक राहिला. आणि देवप्राप्तीचं साधन म्हणाल तर यज्ञ करायचं महाराज. कुणी केला का? छोटस पुरावा सांगतो. दशरथ राजाने पुत्र कामेष्ठी नावाचं यज्ञ केलं, भगवान प्रभू रामचंद्राची प्राप्ती झाली. हो, म्हणून कीर्तयेत ध्यायेत विष्णू त्रेता यजतो मखे. आता यज्ञ करणं सोपं आहे का? बघा, सोपं आहे का? आता बाकीचं जाऊ द्या, महाभारत वाचा कळेल यज्ञ किती. राजा धर्माला एवढं अवघड गेलं महाराज, राजा असून. आता आपलं काम नाही हे. आणि जरी कलियुगात यज्ञ केलं तरी त्याची फल श्रुती नाही. निळोबाराय सांगतात, यज्ञ मार्गे स्वर्ग भोग आड येते. कारण यज्ञ करून सुद्धा महाराज अनेक भोग आड येतात. आपण देवापर्यंत जाल याची गॅरंटी नाही महाराज. आता यज्ञ करत असताना पहिल्यांदा हत्तीच्या सोंडा इतकी तुपाची धार त्या यज्ञकुंडा सारखी चालू पाहिजे. कळते ना माझं बोलणं? तुपाची धार. मला वाटतंय कलियुगात आता तुपच मिळणं अवघड झालंय. आता शहरात तर सगळे पॉकेटच आहेत. बघा तुम्ही, कशाचं पॉकेट नाही तुम्ही फक्त म्हणत चला. मी थोडक्यात सांगतो. हो, दुधाचं, मिठाचं, दह्याचं, तेलाचं, साखरेचं, शेंगदाण्याचं, जा तुम्ही सुपर मार्केट बघा, सगळंच पॉकेटचा जमाना आहे महाराज. आता फक्त एकच राहिले पॉकेटमध्ये यायचं, काय? माणसं. काही दिवसाला ते सुद्धा पॉकेटमध्येच पॅक होऊन येईल, त्याच्यावर नाव टाकलं जाईल, हा अमेरिकेचा माल बरं का, हा इंग्लंडचा माल. पॉकेटचा जमाना आहे महाराज सध्या. तूप राहिलेच कुठं हो? हो, एखादा मुलगा बजरंग भाऊ जेवायला बसला, आईला म्हणला आई तूप, आई म्हणते चूप. अरे तूप कुठलं बाळा, खाऊन घे म्हणे, असेल ते ओरिजिनल तूपच राहिलं नाही महाराज आता. आणि तूप मिळणंच अवघड आहे. जरी एखाद्याने प्राप्त केलं बरं का गावरान गायचं तूप, तरी ते यज्ञ करून सुद्धा त्याची फलश्रुती, कलियुगात यज्ञ करून सुद्धा त्याची फलप्राप्ती नाही महाराज. पण चला, यज्ञही आपल्याला जमत नाही. मग त्रेतायुग संपलं, द्वापार युगामध्ये धर्मरूपी गाय फक्त 2 पायावर उभी राहिली आणि माणसाचं आयुष्य परत कमी झालं. किती? 1000 वर्ष आयुष्य राहिलं फक्त. देवप्राप्तीची साधना पूजा. आता पूजा करत असताना मला सांगा, पूजा 2 प्रकारची, एक मानसिक पूजा, एक लौकिक पूजा. हो, महाराज म्हणतात, करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. महाराज म्हणतात, मनानं पूजा करायचं असतं तुम्हाला, लौकिकाची गरज नाही. आणि लौकिकात राहायचं असेल तर मन ताब्यात राहील याची गॅरंटी नाही महाराज. हो, आता मानसिक पूजा वेगळी, आता लौकिक पूजा. सकाळी सकाळी आपण देवाची पूजा करतोय. आता पूजा असं सांगतात सुभाषितकार की पूजा करत असताना तुम्ही देहाला जेवढी व्यवस्था करता तेवढी देवाच्या पूजेत व्यवस्था पाहिजे, त्याला पूजा म्हणतो. आता विचार करा, आपण देवाचं विचार केलंय का देहाचं करतोय आपण? पटपट बोला, मला गाडी 100च्या स्पीडनं चालू आहे, मला वेळेत पोहोचायचं आहे तुम्हाला. हा, मी काय सांगतोय, देहावर प्रेम आहे का आपलं देवावर? देहाचा विचार जास्त करता का देवाचा? देहाचा. बरोबर आहे, असं खरं बोलत चाल. हा, कीर्तनात खरंच बोलावं. हो, देहाचा विचार जास्त करतो महाराज. देहावर जेवढं प्रेम करतो तेवढं जर देवावर केलं तर देव तुमच्या घरी येईल. पण हे होत नाही महाराज. नाशिवंत गोष्टीवर प्रेम करायची सवय माणसाला असते, लक्षात घ्या. देहावर तुम्ही किती प्रेम करा, हे एक दिवस जाणारच आहे. आता देहाला सकाळी सकाळी आपण गरम पाणी घेतो, देवाला घेतो का पूजेला गरम पाणी? नाही महाराज. हा, थंड. आता कधी विचार केलाय का आपल्याला थंडी जसे वाजते देवाला वाजते असं विचार केलाय कधी? नाही महाराज. त्याला कसंही चालतंय. आपल्याला महाराज आतून तूप वरून तूप पुरणपोळी, देवाला महाराज ते कच्चेच असते, भाजलेलेच नसते, ते तसंच देवाला आपण अर्पण करतो. काही गोष्टी बघा तुम्ही, देहा फक्त आपलं विचार करतोय आपण, देवावर प्रेम नाही महाराज. पडली हे रूढी जगा परिचार, चालवितो व्यवहार सत्य म्हणून रूढी पडली. हो, ह्यांनी दाखवतात म्हणून त्यांनी नव्हे दाखवतात, त्यांनी दाखवतात म्हणून ह्यांनी दाखवतात. मला एवढंच सांगायचं आहे की पूजा करणं सुद्धा कठीण काम आहे. आता लौकिक पूजा, मानसिक पूजा याच्यापेक्षा अवघड आहे महाराज. मानसिक पूजा करत असताना पहिल्यांदा देवाला मन समर्पित करावं, नंतर वाचा समर्पित करावं, सर्व इंद्रिय भगवंताशी एकरूप करावं, ती पूजा आहे. महाराज सांगतात ना, समर्पिली वाणी पांडुरंग घे तो धनी, पूजा होते मुक्ता फळी, रस होऊया मंगळी. महाराज हो, समर्पिली वाणी, वाणी समर्पित करावी लागते. चला, पूजाही करणं आपल्याला कठीण आहे. आता आपण पूजा करत असताना महाराज, काही माणसं तर पूजा करतात मुखानं सगळं बोलतच राहतात, इकडं तर पूजा चालूच राहते, देवाला गंध लावतात, सगळंच बोलतात. असं पूजा नाही महाराज. हो, पूजा करणं कठीण काम आहे, म्हणून पूजाही आपल्याला जमत नाही. चला, संपला आता द्वापार युग, कलियुगाला सुरुवात झाली. कलियुगामध्ये महाराज परत माणसाचं आयुष्य कमी झालं. महाराज सांगतात ना, हो, नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव
म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जान तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हो शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा सुंदर वर्णन आहे महाराज हो शतवर्षाची गणना माणसाचं आयुष्य राहिलं फक्त 100 वर्ष आता लक्ष देऊन ऐका बरं का 100 वर्ष आयुष्य राहिलं 100 वर्षामध्ये देवप्राप्तीची साधना कलियुगातली आहे नामसंग कीर्तन साधनोपाय सोपे जळतील पापे जन्मांतरे चला 100 वर्षामधून 50 मायनस करा बसल्या बसल्या गणित तर करा तेवढं मला सहकार्य करा 50 मायनस करा किती राहिले त्याच्यातून 12 मायनस करा आता किती राहिले बोला ना 38 38 मध्ये पुरा त्याच्यात आता कोरोना आहे आता ते नवीन आले ना आजार कोणता तरी असे जर कोणते नाही आले तर उरले ते हरी तुम्हा समर्पण नाहीतर सगळं समर्पण कायमचंच असे होऊ शकतं कोरोनामध्ये बरीच माणसं गेली महाराज हो मला काय सांगायचं आहे आयुष्य आपल्या हातात नाही हो आता तुम्ही विचारलं नाही मला 50 महाराज आमचं आयुष्य कुठे गेलं 12 कुठे गेले सांगतो ते है का हो नेले रात्रीने ते अर्ध बाळपण जरा व्याध महाराज म्हणतात 50% 24 तासाचा दिवस हो अर्धे झोपण्यात गेले महाराज किती हो झोपण्यात आणि राहिले किती हो 50 वर्षे 50 झोपण्यात गेले रात्र 12 दिवस 12 आहे की नाही पण झोपण्यात गेले 12 वर्ष कुठे गेले महाराज सांगतात बाळपणी 80 वर्षे गेली 12 खेळता या पोरा नानामते खेळण्यामध्ये 12 वर्षे गेले 38 वर्षे जर मंदिराकडे आलात कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलात तर तुम्हाला कुठंतरी हरिपाठ काकडा करावा अशी वृत्ती निर्माण होईल जर इकडं नाही आलात तर तिकडंच आता तिकडं कुठं मी एवढं सांगत बसत नाही माझ्याकडे एवढा वेळ नाही तर तिकडं म्हणलं की बरंच लांबतंय बरं का वातावरण लक्षात घ्या तिकडं जात नाही आता तिकडं म्हणलं की बरंच आता आपल्याला दुसरीकडेच वळावं लागेल तिकडं म्हणलं तुम्हाला कळालं हो एक लक्षात घ्या परमार्थात येण्यासाठी सुद्धा विशेष पुण्य लागतं महाराज या धर्म मंडपात येऊन कीर्तन ऐकायला सुद्धा जन्मजन्मेची पुण्य लागते जन्मजन्मेची जरी असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे सोपं नाही महाराज हो उगाच्या उगाच येऊ शकत नाही माणूस लक्षात घ्या त्याला पुण्यही लागते अनंत जन्माचे सुकृत पधारी अनंत जन्माचे सुकृत पधारी अनंत जन्माचे सुकृत पदारी अनंत जन्माचे सुकृत पदारी मुखी हरी पद हो मुखी हरी हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाथा हरपली हरपली अनंत जन्माचे सुकृत पदारी नाथ बाबा सांगतात बरं का सुंदर प्रमाण हो त्याचे मुखी हारी पैटा होये हो हरिमुखी गाता हरपली चिंता सहजासहजी देवाचं नाम मुखाला येत नाही महाराज पुण्य लागते त्याला लक्षात घ्या हो म्हणून कलियुगातलं सोपं साधन म्हणजे नामसंग कीर्तन हो किंवा करावे कीर्तन मुखे गावे हरेची गुण तुलसीदासजी सुद्धा एका ठिकाणी सुंदर वर्णन करतात कृतयुग सब जोगी विज्ञानी करे हरि ध्यान तर हे भव प्राणी त्रेता विविध जगे नर हे प्रभु ही समर्पे कर्म भवतर दापार करी रघुपति पद पूजा नर भवतर हे उपायन दूजा कलियुग केवल हरि गुण
हर पावये भवता. कळालं तुम्हाला? सांगतो बरं का. कृतयुग सब जोगी विज्ञानी करी हरी ध्यान तरही भव प्राणी. त्रेता विविध जगे नर करही यज्ञे. द्वापार करी रघुपती पद पूजा पूजा. कलियुग केवल हरिगुण गाहा. कलियुगातलं सोपं साधन म्हणजे नामसंकीर्तन आहे. महाराजांना विचारलं का हो महाराज, मग बाकीचे साधन नाहीत का हो? तुकोबराय बोलतात किंवा निळोबराय बोलतात, बाबा बाकीची भरपूर साधनं आहेत, पण तुम्हाला बाकीच्या साधनानं याच्या पर्यंत पोहोचण्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही. का? कलियुगामध्ये साधनं आहेत, पण त्याची महाराज त्याची पावर संपली. मी तुम्हाला दृष्टांत सांगतो, लक्षात येईल. हो, एक आजोबा होते, आजोबा. हो, आणि उतरत्या वयामध्ये एखादी बिमारी जडलीच. हो, ते लवकर कमी होत नाही. तरुण वयात होती, त्याची रक्तवाहिनी स्पीड न असल्यामुळं, आणि आजोबा बिमार झाले. आणि नेमकंच महाराज मुलं असं शहरात राहायचे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आजोबांना. हो, दवाखान्यात नेलं. डॉक्टरनं सांगितलं बिमारी थोडं हार्ड आहे, हो तुम्हाला जवळजवळ 15 दिवस दवाखान्यात राहावं लागेल. आणि थांबले. आणि महाराज विचारलं मुलांनी, डॉक्टर साहेब आम्हाला डिस्चार्ज कधी देता, आम्हाला सुट्टी द्या ना, जायला आता घरी. डॉक्टर साहेबांनी सांगितलं परत 15 दिवस राहावं लागेल. परत 15 दिवस राहिलं. आता तरी द्या. त्यांनी म्हणले घरी जाता येईल तुम्हाला, पण जवळजवळ तुम्हाला 1 महिना ते बरं का गोळ्या चालू ठेवावं लागेल, बरं का मेडिकल चालू ठेवावं लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही. जर 15 दिवसात रोग बरा झाला तर बंद करू शकता, पण 1 महिन्याचं तुम्हाला गोळ्या न्यावं लागेल. सांगितलं डॉक्टर साहेबांनी. येस म्हटलं. आणि सगळं मेडिकल घेतलं, बाबांना घेतलं, घरी गेले. लक्ष देऊ नये का. आणि घरी गेल्यानंतर नेमकं योगायोगाने बाबांची चांगलीच व्यवस्था होती घरी. सुनबाई, त्यांच्या मुलं सगळे बाबावर प्रेम करायचे. जास्त व्यवस्था झाल्यामुळे बाबांचा रोग 15 दिवसात बरा झाला. आजोबांचा रोग बरा झाल्यानंतर बाबांनी युक्ती केली, म्हणे आता उरलेले जे 15 दिवसाचे मेडिकल आहे टाकून कसं द्यायचं म्हणे. योगायोगाने जर हीच बिमारी परत आली तर काम येईल आपल्या. हो, कामी येईल. म्हणून ते तेवढंच मेडिकल घेतलं, एका कॅरीबॅग मध्ये बांधलं आणि कपाटात ठेवलं. हे कोणालाच माहिती नाही, बरं का. आणि बाबा बरे झाले, चांगले कीर्तनात येऊन बसायला लागले, दिंडीत जायला लागले, हरिपटाला जायला लागले, चांगली तब्येत झाली बाबांची. हो, कर्मधर्म संयोगानं 2 वर्षाच्या नंतर तीच बिमारी परत आली. हो, बाबांनी विचार केलं, आता म्हणे दवाखान्यात जावं लागेल. मुलांनी सांगितलं बाबा चला म्हणे हॉस्पिटलला. बाबांनी सांगितलं मुलांना, अरे हॉस्पिटलला जायची गरज नाही, आणि संसार सुद्धा करता यावं लागतं म्हणे. आणि तुमच्यासारखं केलं असतं तरी सगळं राहिलं असतं म्हणे. मुंबईतला फ्लॅट, पुण्यातला फ्लॅट सगळं विकावं लागलं असतं, आणि बारकाईनं संसार करावं लागतं. अजिबात आता दवाखान्यात जायची गरज नाही. कारण हो का हो बाबा, काय नाही म्हणे, थांबा म्हणे. आणि कपाटातलं ते कॅरीबॅग काढलं गोळ्यांचं आणि मुलांच्या पुढं टाकलं. टाकल्यानंतर सांगितलं, हे पहा बिमारी तीच होती, मेडिकल तेच आहे. आणि तेव्हाही बिमारी तीच होती, डॉक्टर आजही तेच मेडिकल देणार आहे. हो, आणि कशाला जायचं म्हणे, हेच मेडिकल घेतो ना. मुलं सुशिक्षित होते, त्यांनी सांगितलं बाबा बिमारी 2 वर्षापूर्वी तीच होती, आजही तेच आहे, पण मेडिकल आजही तेच आहे, तेव्हाही तेच होतं, पण तेव्हाचं मेडिकल आता चालणार नाही. का? प्रत्येक मेडिकलच्या बरं त्या गोळ्यांच्या पॉकेटच्या मागे किंवा टॉनिक वरती एक त्याची एक्सपायर डेट लिहिलेली असते. त्याची डेट संपली की ती घेऊन सुद्धा गुण येत नाही. बाबांना समजावून सांगितलं. बाबाला म्हणले चला हॉस्पिटलला. परत गेलं, बिमारी चांगली झाली. मी दृष्टांत लांबवत बसत नाही, दृष्टांत संपला. आता सिद्धांताकडे या. तसे बरेच बरं का साधनं आहेत, पण आता कलियुगात त्या साधनांची डेट संपली म्हणायला हरकत नाही. महाराज स्पष्ट सांगतात एका प्रमाणात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. उच्च विधी विधान भक्ती पंत बहुसोपा पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा येणे दिये के खंडती. उच्च विधी विधान भक्ती पंत बहुसोपा पुण्य नागवे पापा. भक्ती पंत बहुसोपा पुण्य नागवे पापा. अवघ्या वाटा झाल्या बिन कलीन घडे साधन. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. अवघ्या वाटा झाला बिन कलीन घडे साधन. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा.
प्रमाणातून आपल्याला पाहता येईल बरं का. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. क्षीण म्हणजे त्याची पावर संपली अथवा असं म्हणायला हरकत नाही. निळवाऱ्या सुद्धा एका ठिकाणी सांगतात ना, हो, नाना साधनाच्या केल्या खटापटा परित्यान पवती याच्या दारवंता जानो जाता जाणीव घालीव आड फाटा योगाभ्यास सिद्धी रोदित ती वाटा धन्य आनंदाची सापडली वेळ. निळोवर सुद्धा वर्णन करतात बरं का. नाना साधन, नाना म्हणजे अनेक बरं का, अनेक साधनं. आता नाना म्हणले की सगळे आले बरं का, अनेक साधनं. आता नाना म्हणजे हे अनेक वचन शब्द आहे बरं का. हे सगळे व्याकरणाची भाषा. आता अलीकडे व्याकरण राहिलं नाहीच बरं का. हो, इंग्लिश मिडियममुळे व्याकरणच संपलं मराठी महाराज. पण एक लक्षात ठेवा, आपण भारतीय आहोत, आपली संस्कृती जपा, मराठी भाषेला सुद्धा विशेष महत्व देत चला. असं म्हणणं नाही की तुम्ही इंग्लिश शिकू नका, शिका, पण आपलंच सोडायचं नाही बरं का मराठी बाणा. लक्षात घ्या, कारण व्याकरण राहिलेच नाही आता, फक्त उरले शिकरण. बरं का. आता कशाचं हे तुम्हाला मुंबईकरला सांगायची गरज नाही. तुमच्याकडे अनेक प्रकारचे शिकरण असतात, एक नाही, केळीचं असतं, त्याच्यात बरं का भोपळ्याचं असतं. मला वाटतं बरं चला. हो, म्हणून हे व्याकरणाची नाना साधनाचं म्हणलं की सगळी साधनं आले त्याच्यात बरं का. हो, परित्या नपवती याच्या जाणो जाता जाणीव घालीव आड फाटा योग अभ्यास सिद्धी रोदिता ती वाटाव. आम्ही नवजोतया वाटा, आम्ही नवजोतया वाटा, आम्ही नवजोतया वाटा, आम्ही नवजोतया वाटा. नाचू पंढरी सोहटा, नाचू पंढरी सोहटा, आम्ही नवजोतया वाटा, आम्ही नवजोतया वाटा. पंढरी सोहटा, नाचो पंढरी सोहटा, आम्ही नवजोतया वाटा, आम्ही नवजोतया. महाराज म्हणले आम्ही नवजो, वाटा अनेक आहेत महाराज, आम्ही नवजो बरं का. आम्ही त्या वाटानं जाऊ शकत नाही. हो, आता सोपी वाट म्हणजे कोणती आहे महाराज. हो, स्वल्प वाटे चला जाओ वाचे गाओ विठ्ठल, वाचे गाओ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळ गदारोळी आनंदे. भरपूर प्रमाण आहेत महाराज. हो, सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपे साधन नामचिंतन आहे. मग तुकोबरायला विचारलं का हो महाराज, मग तुम्ही हे नाम घ्यायला सांगता. हो, आता सांगत असताना मला वाटतंय सांगावं कोणी, ज्याला ज्याच्यातला अनुभव आहे त्याने सांगावं. हो, आता महाराज साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे सगळ्यालाच माहितीये. तसं नाम गोड आहे, नाम गोड आहे सगळ्यालाच माहितीये. मला वाटतंय साखर खाऊन सांगावं का नुसतं सांगावं ऐकून? नाही महाराज, साखर आपण खाल्ली पाहिजे, मग तुम्हाला सांगितलं पाहिजे साखर गोड आहे की नाही. तसं जगद्गुरु तुकोबराय स्वतः नाम स्वतः सतत घेतात. हो, किती किती घेतात महाराज. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. हो, रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस तुकोबरायांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम, स्वतः नाम घेतलं आणि प्रत्येकाला सांगायला लागलं बाबा तुम्ही नाम घ्या, नाम घ्या. हो, सांगत असताना तुकोबरायला बरं का राग आला थोडस, का घेत नव्हते म्हणून. मग एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो कीर्तनात, या परमार्थामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमचं आमचं हित करणारे फक्त माझ्या ज्ञानोबराशिव कोणी नाही महाराज. लक्षात घ्या, संतांशिव कोणीच नाही. आणि व्यवहारामध्ये तुमच्या आमच्यावर प्रेम करणारं एकच स्त्री आहे, तिचं नाव आहे आई. निस्वार्थी प्रेम. हो, लक्षात घ्या, विचार करायसारखी गोष्ट आहे अध्यात्म क्षेत्रात आणि व्यवहारामध्ये. म्हणून तुकोबारायांनी संतांना आईची उपमा दिली. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. कारण हो, संत हे महाराज आईसारखे आहेत. मला वाटतं एखाद्या लेकराला आई शिव्या देते, बरोबर ना. आता उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्याकडे ऊन असतं भरपूर आहे की नाही, आणि उन्हात लेकरू जर खेळत असेल, बालक खेळत असताना आई म्हणते बाळू अरे उन्हात खेळू नको, सावलीला ये, तुला ताप वगैरे येईल. दुसऱ्या वेळेस म्हणते बाळू
अरे तुला किती सांगू, हो डोक्याला हात लावून सांगते. आणि तिसऱ्या वेळेस आईचा राग अनावर होतं, लक्षात घ्या. आई म्हणते बाळ्या अरे सावलीत मर ना. काय म्हणते, हा सावलीत मर. आता खरं सांगा, ते आईला वाटतं का हो बाळ सावलीत मरावं? खरंच मरावं वाटते का? नाही महाराज. हो, कुठलंही बाळ म्हणलं की आईला आपल्या जीवापेक्षा जास्त आई त्याच्यावर प्रेम करत असते. सावलीत मर याचा अर्थ आईच्या बोलण्यात राग आहे पण अंतकरणात प्रेम आहे महाराज. वाक्यार्थ घेऊ नका, लक्षार्थ घ्या, लक्षात घ्या. मला काय सांगायचंय, मर म्हणते तसं आईचं राग, किती आईला राग आला तर त्याच्यामध्ये लेकराचं हितच आहे. तसं संतांना किती राग तुमचा आमचा आला तर त्यांच्या रागामध्ये आपलं हितच झाल्याशिवाय राहणार नाही. भरपूर प्रमाण आहेत बघा. तेची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करीते सकळ. महाराज म्हणतात बरं का, तेच सकारात्मक शब्द आहे, दुसरे म्हणायचा विषयच नाही महाराज. महाराज यांनी हित करतात का? अजिबात नाही बरं का. हित नाही, बाकीच्याच जाऊ द्या, तुकोबाराय म्हणतात हित नाही ठावे जननी जनका डावीला लौकिकाचार तिही. अरे स्वतःच्या आईवडिलाला जर आपलं हित कळत नसेल, हो बाकीच्याच काय घेऊन बसले तुम्ही? महाराज म्हणले तेची कोण? ज्ञानोबाराय संताची पायी, म्हणून माझं त्यांच्यावर विश्वास आहे. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे. आणि संतच आपलं हित करू शकतात. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतः नामाचा अनुभव घेतला महाराज. तुका म्हणे चाखोनी सांगे मझ अनुभव आहे अंगे, किंवा अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. स्वतः नामचिंतन घेतलं आणि सांगायला लागले, समाज ऐकत नव्हता. मग तुकोबाराला राग आलं. तुकोबाराय म्हणजे किती सांगू तरी नाही कती भटकीचे. महाराजांचे हे बर का शिवे देण्याची भाषा पहा, भटकीचे. अरे म्हणे ऐकत नाहीत, जाऊ दे म्हणे मरतील. हो भवाची पुरी वाहव जातील म्हणे वाहून. हो पण तुकोबारायांचं अंतकरण कसं आहे महाराज? संत कसे आहे तो? हो कृपाळू आहेत महाराज. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, हो तया नमस्कार वारंवार न पाहयाचे कुळाचा विचार. हो माझे ज्ञानोबाराय महाराज प्रेम करत असताना कुठंतरी तुमचं लहानपण याती जात हे पाहत नाहीत महाराज. समान प्रेम सगळ्यावर करणारे फक्त जगाच्या पाठीवर ज्ञानोबाराय, विश्वमाऊली ज्ञानोबाराय. हो पण ह्या संतांच्या अंतकरणात तळमळ आहे महाराज, तळमळ की आपलं हित झालंच पाहिजे. हो पहा दुसऱ्यांच्या अंतकरणात नाही. आणि ते संत तुम्हा आम्हाला सांगत असताना सांगतात बाबा तुम्ही नाम घ्या, नाम घ्या. तसं तुकोबारायच्या अंतकरणात सुद्धा दया आली. तुकोबाराय म्हणले आता मी रागानं सांगितलं म्हणे, महाग लागून सांगितलं, हाकारोणी सांगितलं का नाम घेता. हो आणि शेवटी तुकोबारायच्या आता कुठलीही गोष्ट बघा तुम्ही, एखादे आई वडील मुलाला सांगतात बाळो हो व्यसन करू नको. काय करू नको? हा कळालं तुम्हाला आहे की नाही? व्यसन करू नको, व्यसन घातक आहे. सप्ताह चालू आहे म्हणे, तू कीर्तनाला जात जा, वारकऱ्यांची सेवा कर, व्यसन करू नको बाळो. हो सांगतात, ऐकत नाही, परत शिवे देतात, ऐकत नाही. शेवटी वर का काही आईवडिलाचा राग अनावर होतो आणि मुलाला मारावं सुद्धा लागतं, महाराज हाणावं लागतं. भांडून सुद्धा ऐकत नाही मुलगा. शेवटी वर का आई वडील मुलाला म्हणतात बाळो आता सगळ्या गोष्टी संपल्या, आता आम्ही दोघही आई वडील तुझे पाया पडतो, तू नीट वाग. काय म्हणतात? हो आता आई वडिलाचे पाय आपण पडलं पाहिजे, बरोबर आहे. हो बरोबर आहे. पण कलियुगात ते अवघडच झाले महाराज आता सध्या. माँ बाप को कोई नहीं माने औरत का बहुमान, साधु संत को कोई नहीं माने औरत का बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे. माझा तो विषय नाही, लक्षात घ्या. आता आई वडिलांच्या पाया मुलांना पडलं पाहिजे. आता मला सांगा आई वडील तुमचे आमचे पाया पडतात म्हणजे याच्यापेक्षा दुर्भाग्याची कुठली गोष्ट आहे सांगा. आणि आई वडील पाया पडतो म्हणावं एवढं बिघडल्यासारखे मुलांना वागावं हे योग्य आहे का? नाही महाराज. हो लक्षात घ्या, हे योग्य नाही. हो आपण आई वडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे, कारण आई वडील म्हणजे आपले सर्वस्व आहेत. सकळ तीर्थाची धुरी ज्ञानोबाराय सांगतात, जे का माता पितरे. हो आई वडील म्हणजे श्रेष्ठ आहेत महाराज. पण असं वागू नये. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी सर्वस्व सांगितलं. शेवटी तुम्हा आम्हाला सांगितलं की बाबा
तुम्ही आता असं नका करू, नाम घ्या. आणि तुम्ही ऐकत नाही म्हणून शेवटी संतांनी हात जोडलं महाराज. लागोनी पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनी पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, रागानं सांगितलं, ओरडून सांगितलं, ऐकलं नाही. शेवटी संतांनी हात जोडले. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव. हात जोडलं आणि हात जोडून सुद्धा ऐकण्याची तयारी नसल्यानंतर शेवटी जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी लागून या पाया. हात जोडून मी नाही ऐकल्यानंतर तुकोबाऱ्या म्हणले, बाबा मी तुमच्या पायाला लागतो. आता थोडस विचार करा, जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणजे प्रत्यक्षात भगवंताचा अवतार आहे महाराज. तुकिता तुलनेसी तुकासी मनोनी रामेश्वरे, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु. आता तुकोबाराय भगवान आहेत, तुकोबाराय जगद्गुरु आहेत आणि तुकोबाराय संत आहेत. तुकोबारायांची पूजा देव करतो, तुकोबारायचं दर्शन सगळं अख्खं जग घेतं. आता तुकोबारायांनी कुठंतरी आपल्या पायाला लागावं एवढं बिघडल्यासारखं आपण वागावं का? वागावं नाही महाराज. महाराज पायाला लागण्याच्या अगोदर आपणच त्यांच्या पायाला लागावं, हे बरं का, बरोबर आहे ना. आणि त्यांनी आपल्या हे उलट झालं ना, आहे की नाही? असं नाही महाराज. म्हणून पायाला लागण्याच्या अगोदरच प्रत्येकाने नामचिंतन घेतलं पाहिजे. पण मला एक सांगायचं आहे, तुकोबाऱ्यांची किती विनम्र भाव आहे लक्षात घ्या. नामाबद्दल किती विनम्र भाव आहे हो. असं म्हणाल का कोणी लागून या पाया? नाही महाराज, ती एकदम हो तळमळीची भाषा आहे. विनवितो तुम्हाला. हो, समोर बसलेले साधक बोलले, का हो महाराज, हो तुम्ही बरं का रागानं सांगितलं, ओरडून सांगितलं, हात जोडलात, पायाला लागून सांगताय, पण नेमकं आम्ही काय करावं? महाराज सांगितले, करे टाळी बोला. काय नाही म्हणे, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं भगवंताचं नाम घ्या. मला वाटतंय भगवंताने तुम्हा आम्हाला दिलेले इंद्रिय ना, प्रत्येक वर्का भगवंताच्या भजन करण्यासाठी दिलेले. हो, आता सुभाषितकार एका ठिकाणी सांगतात, हस्तम पवित्रम यदि पादान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा, मुखम पवित्रम यदि नाम घोष. प्रत्येक इंद्रियाचं काम सांगितले. हातानं काय काम आहे हो? कुठं? कीर्तनात. असं सांगत चला, नाहीतर टाळी बरेच ठिकाणी वाजवतात माणसं. हो, आणि मी खरं सांगतो बरं का, व्यासपीठावर कीर्तनात जो इमानदारीने टाळी वाजवतो प्रेमानं, त्याला दुसरीकडे टाळी वाजवायची गरज नाही. आणि या कीर्तनात जर जे कुचरपणानं टाळी वाजवतो, खरं प्रेमानं वाजवीत नसेल, तर पुढच्या जन्मात त्याला चंद्रभागेच्या घाटावर वाजवावं लागेल, नाही तर बाजारात वाजवावं लागेल. कळालं असेल तुम्हाला, आहे की नाही? असं म्हणावं लागेल, एक दोन पैसा द्या हो पांगळ्याला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला बाळाला, एक दोन पैसा.
असं म्हणावं लागेल बरं का. त्याच्यासाठी कीर्तनात टाळी वाजवत असताना कधी हायगाय करायची नाही, मोठ्यानं प्रेमानं वाजवलं पाहिजे. मला टाळी हो का वाजवावं, हो टाळो टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला हो भोग भोगताची अटलाची भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. हातानं टाळी वाजवल्यानंतर काय होतं महाराज, हो सर्व पाप निघून जातं, जळतील पापे जन्मांतरे. हातानं टाळी, मुखानं नाम घेतलंच पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या हातानं टाळी वाजवलं पाहिजे. आता मुखानं काय करावं, भगवंताचं नाम घ्यावं. काय घ्यावं शास्त्र सांगतं, मुखानं सतत भगवंताचं नाम घेतल्यानंतर वाचिक तप तयार होतं बरं का. आणि वाचिक तप तयार झाल्यानंतर तुमची वाचा शुद्धी होते हो बरं का, वाचा शुद्धी होते आणि तुमची वाणी पवित्र होते महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ हो. म्हणून सतत 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 भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात ना, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हम भरी. काय करावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा. हे तीन गोष्टी एकत्रित आली पाहिजे महाराज जीवनात. आता आपलं बोलावा विठ्ठल म्हणलं की पाहणं दुसरंच आहे आणि पहावा विठ्ठल म्हणलं की बोलणं दुसरंच आहे. बोलणं पाहणं एकत्रित आलं तर करणं तिसरंच आहे. याचा मेळ कधी लागत नाही महाराज. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. तुकोबाराय सांगतात करे टाळी बोला, म्हणजे मुखानं भगवंताचं नाम घेतलंच पाहिजे हो. महाराजांना असं विचारलं, महाराज समजा तुम्ही एवढं सांगताय बोरडून, आम्ही जर नाहीच घेतलो तर. तुकोबाराय म्हणले पुढच्या जन्मात फक्त इसाऱ्यावर काम भागवावं लागल. मुका झालो वाचा गेली, आपण काढून पहा काकड्यातले. हा का गेली वाचा हो, कधी लोकाला नीट बोललं नाही, कधी मुखानं पवित्र भगवंताचं नामचिंतन केलं नाही हो, नको ते उद्योग केले. भगवान म्हणले याला बोलायचंच काम ठेवायचं नाही पुढच्या जन्मात. एक एक इंद्रिय तुम्ही जर इंद्रियाचं काम वापर योग्य नाही केलात ना, एक एक इंद्रिय तुमचे वजा केले जातील. म्हणून दिलेल्या इंद्रियाचा वापर योग्य करा. मुखानं माझ्या भगवंताचं सतत नामचिंतन करा, कामही करा आणि नामही घ्या हो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळे. महाराज म्हणतात हो, काम करते चलो नाम जपते चलो, मुख से गोविंद नाम लेते चलो, काम करते चलो नाम जपते चलो. अरे हातानं टाळी, मुखानं नाम, किंवा हातानं काम, मुखानं राम. आता आपला हातानं दुसरंच काम, मुखानं दुसरे शिव्या. असं नाही महाराज हो. म्हणून मुखानं भगवंताचं नाम घ्या. या पायानं महाराज काय करा, दिंडीत नाचा, ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्याला जा बरं का. चाला पाया आता हेची काम करा, माझ्या नमस्कारा विठोबाशी. कानानं भगवंताची कथा, भागवत कथा, कीर्तन ऐका, कान पवित्र होतील. नाही ऐकलात तर बहिरा झालो या जगी. प्रत्येक इंद्रियाचं तुम्ही योग्य वापर नाही केलात तर इंद्रिय महाराज आपले भगवंतानं वजा करून टाकेल. म्हणून महाराज म्हणतात करे टाळी बोला, मुखानं भगवंताचं पवित्र नाम घ्या. जगद्गुरु तुकोबाला काही साधक विचारले, का महाराज पण नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, मला पटलं बरोबर आहे, पण नेमकं महाराज आम्ही कोणतं नाम घ्यावं. अभंगाचं दुसरं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा वेळा, विठ्ठल
मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो हा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मला वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मला महाराज कोणतं नाम घ्या त्या अभंगाचं बरं का वर्णन करतात किंवा त्या नामाचा उल्लेख करतात दुसऱ्या चरणात. विठ्ठल विठ्ठल म्हणा, एकदा नाही म्हणा, हा म्हणा. आता तुम्ही सुद्धा एकदा हात वर करून म्हणा, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळी टाळी भजन करा सगळे. बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणलात तुम्ही बरं का, अभिनंदन तुमचं. हो खूप छान भजन केलं तुम्ही आता. आता मला एक सांगा, जास्त तुम्हाला मी असं खोल तिकडं दूर कुठंतरी घेऊन जात नाही, तुमचं तुम्हालाच सांगतो. आता तुम्ही हातानं टाळे वाजवलात, मुखानं विठोबा रखुमाई म्हणलात ना, म्हणलात का नाही? हा हो म्हणा की, नाही म्हणलं तरी जाऊ द्या, काही नाही. म्हणलात आहे की नाही? प्रेमानं तुम्ही भजन केलात, तुम्हाला किती आनंद वाटलं बोला. हा वाटलं का नाही? हा आता मला एक सांगा, तुम्ही एकदाच बरं का आत्ता विठ्ठल विठ्ठल म्हणलात, भजन केलात फक्त 2 मिनिटं आहे की नाही, 2 मिनिटं, एवढा आनंद वाटलाय. आणि हे जर तुम्ही सतत जर भगवंताचं नाम मुखानं घेतलात तर किती आनंद होईल सांगा. तेच तुकोबाराय सांगतात, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अहो स्वर्गातल्या देवांना सुद्धा एवढं सुख नाही. कधी? तुम्ही विठ्ठल विठ्ठल सतत जर म्हणलात तर. तुम्ही विठ्ठल विठ्ठल सतत म्हणलात तर तुमच्या ध्यानात मनात स्वप्नात विठ्ठलच राहील. महाराज म्हणतात ना, हो ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. लागली से आज मला गोडी अभंगाची.
लागली से आज मला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. अहो भगवंताची कृपा लागते महाराज. सतत भगवंताचं नाम मुखाला येण्यासाठी. माझे तुकोबाराय म्हणतात पांडुरंग ध्याने पांडुरंग मने जागृती स्वप्ने पांडुरंग. ध्यानात मनात स्वप्नात देवाचं भजन करण्यासाठी महाराज खरोखर नशीब लागतं, भाग्य लागतं. म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा सतत म्हणा. हो, आणि जर म्हणला तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय सुख आहे हो. तुकोबारायांच्या जीवनाचा थोडस विचार करा महाराज. तुकोबारायांची पत्नी माझी जाऊ. हो, तुकोबारायांच्या पत्नीचं नेम होतं एक काय, तुकोबाराला जेव घातल्याशिवाय कधी जेवण करत नव्हती. हो, आपल्या जिजाबाईचं सांगत नाही मी, आपल्या जिजाबाई सांगायला मला वेळ नाही. आपले तुकोबाई तसंच पहा महाराज तिचा नेम होता. लोक म्हणतात तिचा स्वभाव रागिष्ठ होता. रागिष्ठ होता पण महाराजावरती प्रेम होतं महाराज. लक्षात घ्या. तुकोबाराय कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर, कधी घोराड्यावर भजन करायला डोंगरावर जायचे. आणि जिजामाऊलीनं खालून महाराज भाकरी, एका कॅटलीत भाजी पाणी घेऊन डोंगरावर जायची. आता काय गाडीत बसून डोंगरावर जातोय आपण, पण एक काळ असा होता डोंगरावर दिवसा जायला भीती वाटायची महाराज. हो, दिवसा सुद्धा. हो, एवढं असं अरण्य. आणि अशा दुपारच्या वेळेस जसं काय एखादा माणूस कुठे कोणीच दिसत नसायचं, अशा दुपारच्या वेळेस उन्हामध्ये जिजामाऊली भाकर घेऊन जायचे. हो, गेला असताना नेमकं तुकोबाराय कधी कधी त्या डोंगरावर नसायचे. मग तिथून खाली उतरायचं, पुन्हा दुसऱ्या डोंगरावर जायचं. तुम्ही आता एक डोंगर चढून चालत जा, उतरा आणि दुसऱ्या डोंगरावर जाऊन दाखवा. काय होते मला फोन करून सांगा नंतर. सोपं नाही महाराज. आता तरी सोय झाली हो, वाट तरी आहे. हो, पण एक काळ असा होता महाराज वाटा सुद्धा नव्हत्या. आजही आमच्या जो डोंगरावर बघा जायला वाट सुद्धा व्यवस्थित नाही महाराज. आणि जिजामाऊलीनं म्हणायची का हो महाराज, मी नेमकं या डोंगरावर गेलो की तुम्ही त्या, तुम्ही या गेलो की त्या. हो, नेमकं तुम्ही कुठल्या डोंगरावर राहता याची खून सांगायला मला काहीतरी. काय सुख आहे महाराज यांच्या जीवनात बघा. हो, काय सुख आहे. आणि एवढं सांगितल्यानंतर तुकोबाराने सांगितलं आवले अगं तुला वर यायची गरज नाही, मी कुठल्या डोंगरावर यायची तुला खून सांगतो म्हणे. फक्त डोंगराच्या पायथ्याला यायचं आणि मुठभर माती घेऊन कानाला लावायची. त्या मातीतून विठ्ठल 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 असं ध्वनी आलं तर समजायचं आमचे महाराज या डोंगरावर आहेत. काय भक्तीचं सुख आहे महाराज, काय नामचिंतनाची ताकद आहे. अहो तुकोबाराय तर भजन करतच होते, त्यांच्या पायाला लागलेली मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो. याच्यापेक्षा कोणतं सुख पाहिजे जीवनात सांगा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अहो स्वर्ग तर तुच्छ पडतो या सुखापुढे. हो, लक्षात घ्या. आणि मग आवल्यानं महाराज डोंगरावर जायची, माती कानाला लावून पाहायची, विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायचा. हो, काय ताकद आहे हो. आमच्या जनाबाईचा विचार करा. प्रसंग थोडक्यात सांगतो. हो, जनाबाईची कीर्ती सगळीकडे पसरली महाराज. कीर्ती पसरवण्यासाठी माईक घेऊन चाल म्हणलं तर कीर्ती पसरत नाही महाराज. माणसाच्या अंतकरणातून प्रेम भक्ती लागते. हो, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्याचे नारायण. जनाबाईची कीर्ती ऐकून काशीचे महात्मा पंडित कबीरजी जनाबाईच्या भेटीला आले पंढरपुरात. नामदेवरायाच्या घरची जनाबाई दासी होती. लक्ष देऊ नाही का, मालकीन नव्हती महाराज, दासी. आता आपण दासी नाही ना कोणी. दासी म्हणजे काय सोपं नाही महाराज. सगळं काम करावं, सगळ्यांची सेवा करावी, सगळी भांडी धुवावी, सगळ्यांचे कपडे धुवावं आणि सगळ्यांचं उरलेले जेवण उष्टपाष्ट खाऊन राहावं, त्याचं नाव आहे दासी. हा, असं नाही महाराज. आता सगळ्याच गोष्टीच्या भरपूर सुविधा आहेत आणि जेवढ्या सुविधा वाढल्या तेवढं माणसं आळशी बनले. लक्षात घ्या. अगोदर चालत पंढरपूरला जायचे, आता गाडीत बसून पण म्हणतात इथंच दुखलं तिथंच गॅप गेलं, इथंच मनक्यात दुखलं. अवघड आहे महाराज. सुविधा जसं वाढल्या तसं आपल्याला सुखही वाढत गेलं. लक्षात घ्या. जनाबाईची कीर्ती ऐकून काशीचे पंडित कबीरजी महात्मा आले आणि नेमकं नामदेवरायाला विचारलं महाराज. हो, श्री संताची माथा चरणावरी नामदेवरायाचं दर्शन घेतलं. विचारलं का हो तुमच्या इथं जनी नावाची कोणी राहते का, जनाबाई नावाच्या कोणी राहतात का संत, किंवा जनाबाई नावाच्या कोणी राहतात का भक्त. त्यांनी सांगितलं नामदेवरायाने आमची जनी. हो, हा जनी. हो जनी म्हणे. कुठं आहे काय नाही म्हणे, ती गेली असेल गौऱ्या वेचण्यासाठी. आणि नेमकं गौऱ्या वेचण्यासाठी रानात गेलेल्या जनाबाई, तिच्यासोबत 10-5 मैत्रिणी. हा, आणि नेमकं नामदेवरायाने हो कबीरजींना घेऊन रानात गेलं आणि पाहायला लागले. पण भांडण जोरात पेटलं होतं. कोणाचं,
जनाबाईचं आणि तिच्या मैत्रिणीचं बरं का. आमचं भांडण दादा पेटलं ना ते लगेच विजतं थोड्या वेळात बरं का. भांडण जरी भांडण लागलं थोड्या वेळात कुठतरी बस स्टँडला चहा घेतलं, कुठं चौकात चहा घेतलं की मिटतं. यांचं भांडण अवघडच आहे बुवा. यांचं लागत नाही, लागलं की लवकर मिटत नाही. हे त्यांचं त्यांनीच मिटून घ्यावं, आपण जात जाऊ नये त्यांच्या भांडणात. मी काल्याचे घेतात नेहमी सांगतो. हो, भांडण लागलं कुणाचं? जनाबाईचं आणि मैत्रिणीचं. लक्ष देऊन ऐका. पण भांडण कोणतं होतं ते ऐका. हा, सत्यासाठी भांडण होतं महाराज, खोट्या गोष्टीसाठी नाही. खऱ्यासाठी भांडण भांडलंच पाहिजे, कधी कधी लक्षात घ्या, भांडलंच पाहिजे. हो. आणि जनाबाई म्हणत होती का ग माझ्या गौऱ्या तुम्ही चोरले? त्यांनी म्हणले नाही चोरले. लागलंच भांडण. भांडण लागायला काय लय वेळ लागतं का? 2 शब्दात भांडण तयार होतं लगेच. फक्त करायला यावं लागतं भांडण बरं का. हो, त्याचा सुद्धा अभ्यासच लागतो भांडण करायला. काही माणसाला भांडताच येईना महाराज. काही माणसं बसले बसले भांडण खरेदी घेतात. अवघड गोष्ट आहे. चला तिकडे जात बसत नाही, माझा तो विषय नाही. चला, भांडण लागलं आणि नामदेवराने सांगितले ते समोर दिसते ना ते जनाबाई आहे. कबीरजी कपाळालाच हात लावले म्हणे एवढ्या लांबून आलोय फसलो ना म्हणले. का? एवढ्या लांबून जनाबाईचं दर्शन घ्यावं म्हणालो, हे तर भांडायला लागली म्हणले. हो, आणि परत फिरले आणि जनाबाईनं महाराजाकडे पाहिलं. ओ महाराज, आवाज दिला. माग वळून पाहिलं. ओ तुम्हालाच म्हणते म्हणले, इकडे या. जनाबाईनं जवळ बोलावलं आणि का हो महाराज कुठून आलात? नामदेवराय सोबत दिसतात आमचे महाराज. हो, कशासाठी आलतात? काही नाही म्हणे, तुमची भेट घ्यावी म्हणून आलो, पण तुमचं हे भांडण पाहून मला काही आवडलं नाही म्हणे, चाललो म्हणे. तुमचा आणि क्रोधच गेला नाही, देव कुठं तुमच्या जवळ येईल. त्याने जनाबाईने सांगितलं महाराज क्रोध गेला, काम गेला, हे पाहण्यासाठी भांडण काय? आणि एवढ्या लांबून आलात तर आमचं एवढं भांडण मिटवा. कबीरजी सांगितले मी का तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे का? नाही म्हणले, आलात ना तुम्ही एवढं मिटवून जा, तुम्ही म्हणजे मोठे माणसं आहात ना. हो, भांडण कशाचं आहे? जनाबाईने सांगितले माझ्या गौऱ्या चोरल्या. मी चोरल्या म्हणल्यानंतर त्यांनी नाही चोरलं म्हणलं. दोघांचं भांडण लागलं मैत्रिणीचं. मग कशावरून? जनाबाईनं कबीरजीला सांगितलं महाराज हे गौऱ्याचा ढीग दिसतो ना, या ढिगातले 50% गौऱ्या माझे आहेत. कोणी बोललं? जनाबाई. कशावरून? जनाबाईनं कबीरजीला बोलायला लागली महाराज एका एका गौरीला तुम्ही हातात घेऊन कानाला लावून पहा, ज्या गौरीतून विठ्ठल 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 असं ध्वनी येईल ती गौरी माझी. हा, आणि ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत नाही ती गौरी मैत्रिणीची. अरे बापरे, कबीरजी तर थंडगार झाले जाग्यावर. आम्ही तर मुखानं भजन करतो, ही तर बाई म्हणते गौरीतून विठ्ठल विठ्ठल. काय ताकद आहे महाराज. कबीरजीने महाराज हात जोडलं जनाबाईला. खरंच घेऊन बघा म्हणले गौरी. आणि गौरी घेतल्यानंतर जेवढ्या जनाबाईच्या गौऱ्या होत्या, जसं मोबाईल मध्ये आपण बोलताना आवाज येतो तसं विठ्ठल 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 श्री विठ्ठल सारखं ध्वनी येत होता महाराज. कबीरजींनी दंडवत घातला जनाबाईच्या चरणावर, साष्टांग हे करे. हो, संत कबीराने नाम देवाच्या माला डोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौरे बोलू लागल्या. हे काय गात्यात तर नाही, नाहीतर गात्यात बघता होऊ द्या, मात्यात नाही. भक्तिगीत आहे बरं का, गोड. मला एवढंच सांगायचं आहे, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या हो संत कबीराने नामदेवाच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत असताना दोन्ही महात्मे आनंदानं डोलायला लागले महाराज त्या नामचिंतनामध्ये. मला दृष्टांत संपाला एवढंच सांगायचं आहे, हा सुख सोहळा. आणि काय पाहिजे हो सांगा? एकाच्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो, एका महात्म्याच्या पायाला लागलेली माती भजन करते. तुकोबाराय म्हणतात तुमच्या पायाखालची माती करत नाही, तुमची गौरी करत नाही, फक्त तोंड तरी करू द्या. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, तोंडानं तरी सतत भगवंताचं नाम घ्या. तुकोबाराय विचारलं का हो महाराज, मग हे विठ्ठल विठ्ठलच नाम घ्यावं का आणि भगवंताची बरीचशी नाम आहेत, दुसरं घेतलं तर? महाराज म्हणले चालेल, कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. महाराज म्हणले विठ्ठलच नाही, कोणतंही नाव घ्या, पण घ्या, पण कसं घ्या? प्रेमानं घ्या महाराज. हो, प्रेम नसेल तर उपयोग नाही. हो, प्रेम पाहिजे, भक्ती प्रेमावीन. हो, प्रेम नसेल तर काही उपयोग नाही. कबीरजी सुद्धा एका ठिकाणी सांगतात, प्रेम भाव एक चाहिए चाहे भेसे अनेक, प्रेम भाव एक चाहिए चाहे भेसे अनेक, चाहे घर में बस करे चाहे वन में जाए कबीरा, चाहे वन में जाए. कबीरजी सुंदर वर्णन करतात महाराज. प्रेम भाव एक चाहिए चाहे भेष अनेक. तुम्ही भगवंतासाठी कुठलं तरी रूप धारण करण्यापेक्षा प्रेम धारण करा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भरपूर प्रमाणात भागवतात सुंदर उदाहरण आहे, आपण नेहमी ऐकतोय. चला, हो,
म्हणून प्रेमानं भगवंताचं नाम घ्या. हो, प्रेमानं जर घेतलात तर देवाकडे तुम्हाला जायची गरज नाही, देव तुमच्याकडे येईल. म्हणून कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. हा वैकुंठीचा सरळ मार्ग आहे. विठ्ठल म्हणा, कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, हरी म्हणा, वासुदेव म्हणा, कुठल्याही मार्गाने गेला तर शेवटी पंढरपूरला जावं लागतं. कोणी लोकल येईल, कोणी मेट्रोने येईल, कोणी ट्रेनने येईल, कोणी एसटीने येईल, कोणी फोर व्हीलरने येईल, कोणी दिंडीत चालत येईल, पण शेवटी पांडुरंगाला परत यावंच लागतं. तसं तुम्ही कोणतंही नाम घेतलात तर माझ्या भगवंतालाच पोहोचतं. हो, काही साधक विचारले का हो महाराज, मग हे नाम घेत असताना हो कोणी कोणी घ्यावं? तुकोबारा म्हणले असं काही नाही, म्हणले यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता भरपूर प्रमाणे. हो, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दूषिते सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळा देवी नवानी. काय करा? करा विठ्ठल स्मरण. नामरूपी ज्ञानोबरायांचा अभंग आहे बरं का. करा विठ्ठल स्मरण, पण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि हे नाम घेत असताना कोण कोण? सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार. हो, हे नाम सगळेच घ्या. आणि या नामानं महाराजांना विचारलं काय होतं? कलियुगी उद्धार. या कलियुगामध्ये उद्धार होतं नामचिंतनानं. उद्धाराचं मार्ग म्हणजे कलियुगातलं फक्त नामचिंतन आहे, नामयज्ञ आहे. हे 7 दिवस नामयज्ञ तुम्ही ठेवलात, हे भाग्याची गोष्ट आहे महाराज. आणि या नामयज्ञामध्ये दररोज आपण श्रवणाला आलं पाहिजे, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे प्रेमानं. आणि नुसतं ऐकून सोडून दिलं, हा चुकलं का? नाही, सोडून दिलं नाही पाहिजे बरं का. हा, डोक्यात ठेवून ते आचार विचारात आणलं पाहिजे. आपल्या दररोजच्या नित्यकर्मात आणून आपलं जीवन कृतार्थ करण्यासाठी सप्ताह आहे. हा, नाहीतर उगा सप्ताह झाला की हप्ता घ्यायचा निघून, असं नाही महाराज. सप्ताह कशासाठी आहे हो? कुठंतरी जीवनातलं माणूस नावाची बरं का गोष्ट जागी झाली पाहिजे. माणसानं जीवनात कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, एक बरं का प्रेम कोणावर करावं, हो, कुठं बसावं, काय खावं, काय खाऊ नये, कोणाला कसं बोलावं, हे सगळं शिकवतं आमचा संप्रदाय महाराज, लक्षात घ्या. हो, जगाच्या पाठीवर हे व्यासपीठ एवढं व्यासपीठ पवित्र कुठलंच राहिलं नाही आता. आणि सगळे कुठंतरी एकत्रित यायचं म्हणजे एवढंच व्यासपीठ राहिले महाराज. नाहीतर दूर जायची साधनं अनेक आहेत, पण जवळ यायचं साधन एवढंच राहिले. म्हणून या व्यासपीठाला बरं का कुठंतरी अपवित्र करू नका, लक्षात घ्या. हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने आपली संस्कृती जपा, आपले नियम जपा, शिस्त जपलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला संस्कृती आहे महाराज. आपलं कुठंतरी असं भोगच नाही. उदाहरण आहे, आताच येताना चर्चा झाली बरं का, आमचे विशाल भाऊ होते. आता हे आम्ही अंगरका घातले बरं का, कोणी याला बाराबंदी म्हणतो, कोणी अंगरका म्हणतं. ह्याला इतिहास आहे महाराज. आमच्या छत्रपती शिवरायाने आमच्या संप्रदायाचं रक्षण केलं त्या काळात. आणि हे छत्रपती शिवरायाची वर्दी आहे. तुकोबारायाने त्यांची आठवण म्हणून तुकोबाराय वापरायची, ही लक्षात घ्या. आणि आमच्या फडावर ही परंपरा आहे, भाऊला माहिती आहे. हो, हे घातल्याशिवाय कीर्तन करायचंच नाही. हो, फडावरच नाही, प्रत्येक कीर्तनकाने हे घातलंच पाहिजे महाराज. तुम्ही जुने कीर्तनकार बघा तुकोबारायच्या काळातले, प्रत्येकाला ही बाराबंदी होती. हा, लक्षात घ्या. आता अलीकडं आता काय घालायला लागले हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही बरं का. असं नाही महाराज, कुठं तरी शिस्त, कमीत कमी नेहरू तर राहू द्या, त्याच्यावर तर दुसरं नको आहे की नाही महाराज. शिस्तच पाहिजे. हो, आणि जेवढी तुम्ही पथ्ये नाम विठोबाचे अनिकवाचे कुठलंही तुम्ही कार्य करत असताना तुम्ही जेवढं शिस्तीत करताल तेवढं तुम्हाला त्याची फलप्राप्ती आहे. आणि कधी कधी परमार्थ करून तुम्हाला देव भेटतो, कधी कधी चुकीचं जर केला तर परमार्थ करून नरकाला सुद्धा जावं लागतं. भजन ते वंगळवाने नरका जाणे चुकेना. भजन हे महाराज पवित्र आहे. तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला मिळेल. केले कर्म झाले. हा, म्हणून प्रेमानं करा, शिस्तीनं करा, नेमानं करा. नक्की देव तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. हो, आता एकच उदाहरण सांगतो. नामचिंतन असं घ्या की त्या नामचिंतनाला बरं का देवाला बाकी काय आवडत नाही. आवडे देवासी तो आहे का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा उच्चार करत राहायचं महाराज. हा सुख सोहळा. आणि नाम असं घ्या की तुम्ही देवाकडे नाही, देव तुमच्याकडे आला पाहिजे महाराज. बरेचसे उदाहरण आहेत. तुम्हाला उदाहरण विचारतो, रामायणातला प्रसंग बघा. आमची शबरी रात्रंदिवस देवाचं नाम घ्यायची ना. हो, आता मला सांगा, भगवान प्रभू रामचंद्र शबरीकडे आले का शबरी रामाकडे गेली होती? बोला लोक, संपलं कीर्तन, बोला. कोण आलं होतं? शबरी गेली होती का शोधत राम महाराज? नाही महाराज, शबरी नाही गेली, जगाचा मालक शबरीकडे आला होता. लक्षात घ्या. शबरीचं रात्रंदिवस भगवंताचं चिंतन. हो, जय जय राम राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम
जय राम राम राम. हो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. रात्रंदिवस शबरीच्या मुखात भजन आणि रात्रंदिवस हे नामचिंतन करायचे, माझ्या भगवंताची वाट पाहायची शबरी. हो, ये रे माझ्या राम राया, भोळ्या शबरीची भोळीच माया. ये रे माझ्या राम राया. शबरीचं निष्काम प्रेम होतं भगवंतावर आणि प्रेमानं भगवंताचं नाम घ्यायची. आणि जर माझे राम आले ना, शबरी म्हणायची, आयंगे जबर गुराजे तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. 7 लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. शबरी म्हणायची, माझे भगवान आलेला मी त्यांना बोर खायला देईल. आता एवढं आपण सगळं समर्पित करतो, कोणाचा देव खाल्ला का कधी? नाही महाराज. पण शबरीचे उष्टे बोर खावं लागले महाराज. ऐका महिमा सवडीची, हा आवडीची बर का, आपली आवडीची नाही लक्ष्मण भाऊ, सवडीची. हो, मी नाम घ्या आवडीनं घ्या बर का, आवडीने भावे हरिनाम. हा, कीर्तनाला या आवडीनं या, सवडीनं नाही. बरेच लोक याव महाराज हो कीर्तनाला, ते म्हणतात महाराज आम्हाला हो बर का वेळच नाही. माणसाला आवड असली की सवड भेटते बर का, सवडच नाही म्हणतात. आम्हाला मरायला सुद्धा वेळ नाही म्हणतात काही लोक. आता मरायला वेळ लागते का माऊली? मरायला तुला कळणार नाही येड्या मेले. हा, दुसऱ्याला कळल हाय का गेलं बघा म्हणून. असं आहे महाराज. मरायला कुठं वेळ लागते का? बोलताना माणसं काही बोलतात, असं नाही बोलायचं चुकीचं. आपलं जोपर्यंत महाराज देहात प्राण आहे तोपर्यंत भगवंताचं नाम घेत राहायचं. आणि नाम असं घ्या जसं शबरीकडे राम आले, माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या घरी जगाचा मालक आले, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. आणि नाम जर तुम्ही प्रेमानं घेतलात, माझा भगवान परमात्मा तुमच्यासाठी एके दिवशी नक्की धावत त्याल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. का हो महाराज? मग हे नामचिंतन घेतल्यानंतर आमच्या जीवनात सुख मिळतं, सर्व मिळतं. आणि काय तुकोबारा वेळी एवढंच नाही बाबा, अख्खं जग ज्या मुक्तीच्या मागे लागले ना, ती मुक्ती सुद्धा मिळेल. एकच मुक्ती नाही, शास्त्रात 4 मुक्त्या सांगतात, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. असा 4 मुक्त्या आहेत. तुम्ही नाम घेतल्यानंतर तुका म्हणे नामा अशी 4 मुक्ती, तुका म्हणे नामा अशी 4 मुक्ती, तुका म्हणे तुका म्हणे ऐसे बहुता ग्रंथी बोल गेले विठ्ठल विठ्ठल, मनावेल वेळा विठ्ठल विठ्ठल, मनावेल महाराज अभंगाच्या शेवटी सांगतात, हे नामचिंतन तुम्ही प्रेमानं घेतल्यानंतर तुम्हाला मुक्तीसाठी वेगळं सायस करायची गरज नाही. याच नामापाशी 4ही मुक्ती आहे. तुका म्हणे नामापाशी 4ही मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी. इथं सुद्धा अनेक वचन शब्द आला. अनेक ग्रंथामध्ये असं वर्णन आहे
मी माझ्या पदरचं सांगत नाही, वेद तेच सांगतो, शास्त्र तेच सांगतात, पुराणही तेच सांगतो. पण ऐसे बहुता ग्रंथी बोलिली, काय विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता मग तिथं अवकाश कीर्तन स्वरूपा शिवा संपले, आपल्या वेळही संपलेले आहे. हो, शनिवार बर का सुंदर असे गुणवान मंडळींच्या उपस्थितीमध्ये पहिला दिवस अगदी आनंदामध्ये पार पडलेला आहे. हो, आणि उर्वरित 5-7 दिवस असेच आनंदात पार पडावेत. आणि खरोखरच आनंद वाटतो महाराज. आमच्यातर्फे पहिल्यांदा मी मंडळाचं अभिनंदन करतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ, सगळेच त्याच्यामध्ये कार्यकर्ते, नवतरुण मंडळी, वयोवृद्ध मंडळी, हो सगळेच लागतात महाराज. मार्गदर्शन करण्यासाठी वयोवृद्ध माणसं लागतात, कार्य पुढे निभवण्यासाठी, कार्य चालवण्यासाठी नवतरुण मंडळी लागतात. मला असा आनंद वाटला या ठिकाणी की महाराज वयोवृद्ध माणसं आहेत, नवतरुण सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला बरं का सायास करतात, झटतात. झटलंच पाहिजे, आनंद वाटतो खरोखर. म्हणून आमच्या संप्रदायातर्फे मी मंडळाचंच पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. आणि तिथं ऐकल्यानंतर सुंदर असं भगवंताचं मंदिर पाहायला मिळालं, दर्शन झालं, समाधान वाटलं. भाग गेला सीन गेला. हो, कुठेतरी संप्रदायाची वाढ झाली पाहिजे, संस्कार बरं का, संस्कार घडले पाहिजे कुठेतरी, लक्षात घेऊन ऐका. कारण असं या मंडळाचं बरं का एक इच्छा आहे की बरं का प्रतिपंढरी, कारण असं सुंदर असं दिव्य भव्य मंदिर या ठिकाणी व्हावं अशी मला वाटतं प्रत्येकाची इच्छा आहे. मला वाटतं ही इच्छा तुम्ही भगवंतासाठी केल्यानंतर भगवान एक दिवस तुमची नक्की पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही व्यवहारासाठी केले संकल्प पूर्ण होणार नाही, पण परमार्थासाठी केले संकल्प एक दिवस 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते होणार. मंदिर दिव्यभव्य एक दिवस आपल्याला या ठिकाणी दिसेल. आणि त्यात तुमच्या प्रेमातून असं विश्वासानं मी सांगू शकतोय, सुंदर असं या ठिकाणी महाराज अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांसाठी असेच येत राहावं, सगळ्यांच्या जीवनात असं सेवा घडावी, आईवडिलांच्या आज्ञेत राहा, साधू संतांच्या मार्गदर्शनात राहा आणि भगवंताच्या नामचिंतनात जीवन व्यतीत करा. आणि जीवनाचं कल्याण जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. सुंदर आयोजन तुम्ही केलात. आणि मुलाबाळांना योग्य संस्कार द्या. हो, असं मला वाटतं, कधी कधी खंत वाटते महाराज, प्रत्येक धर्माचा जर विचार केला तर अवघड आहे. आणि आपल्या धर्माचं बघा, हो, एखादा छोटासा मुलगा आहे 5 वर्षाचा मुस्लिमचा असेल तर तो नमाज पढतो, आणि छोट्याशा 5 वर्षाच्या मुलाला शिखाचा असेल तर तो महाराज तिथं जाऊन ते ग्रंथ वाचल्याशिवाय राहणार नाही. हो, एखादा बरं का कोणी दुसरा असेल, दुसऱ्या ख्रिश्चन धर्माला 5 वर्षाचा असेल तर त्याला ते मान्य आहे. पण आमचा मुलगा हरिपाठ न करता जेवण करतो, किंवा काही मुलांच्या गळ्यात माळी नाहीत महाराज, दुर्भाग्याची गोष्ट आहे. आपला धर्म जर पुढे न्यायचा असेल तर मी आता सांगितलं या संप्रदायाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि इतिहास जर काढला तर मला वाटतंय विज्ञानाची उत्पत्ती सुद्धा ज्ञानापासून झालेली आहे. जिथं विज्ञान संपतं तिथं ज्ञानाची सुरुवात होते, लक्ष देऊ नका. हो, विज्ञानानं तुम्हाला जगातली प्रतिष्ठा मिळेल, पण जीवनाच्या कल्याणासाठी, आपला धर्म वाढण्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज आहे. ते कोणतं ज्ञान आहे? ते ज्ञान पै घाबरवे जरी मनियात या नावे, तरी संताया भजावे सर्वस्वशी. ज्ञानोबरायांजवळ ज्ञानेश्वरीमध्ये जगातलं कुठली गोष्ट नाही असं नाही, माझ्या तुकोबरायाच्या गाथ्यात कुठलंच गोष्ट नाही असं नाही. फक्त गाथा वाचण्यासाठी माता व्यवस्थित ठेवा, गाथा वाचा. ज्ञानेश्वरी की गाथेसारखं ग्रंथ आपल्या घरात असावं. शोकांतिक वाटतं महाराज, काही हिंदूच्या घरामध्ये आजही ग्रंथ नाही महाराज ज्ञानेश्वरीचा. हो, ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, गाथा वाचलीच पाहिजे. मला वाटतंय आई वडिलापासूनच पुढं सगळं तयार होतं संस्कृती, लक्षात घ्या. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचलात तर मुलगा टीव्ही चालूच करणारच नाही महाराज. हो, आणि सध्या माफी मागून सांगतो, एवढं बिझी झाली माणसं, मोबाईलपेक्षा माणसं बिझी झाली. आणि लहान लेकराला हात जोडून विनंती करतो, मोबाईल पासून दूर ठेवा. कुठल्याही घरात गेलं की पहिल्यांदा लेकराच्या हातात मोबाईलच आहे. मोबाईल चांगलंही तेवढंच आहे महाराज. त्या मोबाईलमुळं काय काय होतं बघा. मागं 3 महिन्याची पूर्वीची बातमी आहे, युट्यूबला मला वाटतं फेसबुकला बातमी होती, लक्ष्मण भाऊ राम महाराज. एका मुलानं बरं का, आईनं मुलाला गेम खेळू नको पबजी म्हणलं तर स्वतः त्या मुलानं आईचा खून केला. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असावं बोला, काय असावं सांगा, काय दुर्भाग्य असावं. आणि त्या मुलानं लोकांना भिवून आईचं प्रेत 4 दिवस घरात लपवून ठेवलं. परवाची बातमी आहे, 3 महिन्याच्या खाली, तुम्ही वाचली असेल. हो, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही मोबाईल देऊ नका असंही नाही, आणि जेणेकरून मुलगा आईचं खून करण्यापर्यंत पोहोचेल एवढंही देऊ नका बरं का. व्यसन कुठलंही घातकच आहे महाराज. एकच व्यसन राहू द्या फक्त, भगवंताचं नामचिंतन, संतांच्या संगती जीवन जगा. काळ फार विचित्र आहे, कधी काय होईल काही गॅरंटी नाही महाराज. हो, आपलं सुद्धा काय खरं आहे हो सांगा. आमचे कबीरी सांगतात ना अनेक ठिकाणी, हो, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगा जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा इस जिंदगी. सगळं सांगत नाही मी, फक्त याचा अर्थ करा तुम्ही. हो, काय खरं आहे हो. आपण इथून निघालो घरी पोहोचायची गॅरंटी नाही, घरून निघालो मंडपात यायची गॅरंटी नाही. असेल पर्यंत माझ्या भगवंताचं चिंतन करा, संतांच्या संगतीत राहा, कथा ज्ञानेश्वरी वाचा, अभ्यास करा. आपल्याला अभ्यासाची फार गरज आहे. प्रत्येकाला छत्रपती शिवरायांच्या, संभाजीराजांच्या इतिहासाची गरज आहे. चरित्र वाचा. महाराज आपल्या राजांनी काय केलं. महाराष्ट्रासारखी पवित्र भूमी महाराज कुठंच नाही, लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबराच्या पादस्पर्शानं, छत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. आपण आयुष्यात कोणापुढे झुकायचं नाही. झुकायचं असतं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायपुढे, आईवडिलापुढे झुका. आयुष्यात ताट मानेनं जीवन जगा, लक्षात घ्या. आणि आपल्या एवढे भाग्यवान कुणीच नाही महाराज. आपण खूप मोठे आहोत. फक्त दुसऱ्याचं मोठेपणा नाही कळाल तर चालेल, पण स्वतःचं मोठेपणा कळून जीवन जगा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलाबाळांना योग्य संस्कार द्या. देणं होत नसेल तर पाठवा आमच्याकडे तिकडं. हो, आम्ही तयारच आहोत, आहे की नाही. कुठल्याही बरं का चालत चालत विद्यार्थी घडू शकतोय. आता माऊलींकडे, आमच्याकडे महाराज चालू आहे आपलं काम. ते लहान मुलांना योग्य संस्कार, मुलं असतील किंवा मुली असतील. हो, कुठेतरी एखाद्या घरात जनाबाई तयार होईल सांगता येत नाही, आणि एखाद्या घरात संभाजी महाराज तुकोबाराय तयार होतील सांगता येत नाही. त्याच्यासाठी करावं लागतं. उगच्या उगच होत नाही. सायास बरं का, सायास लागतं, उगच होत नाही. होत नसेल त्या आमच्या गायक मंडळीच्या सांगते, एखादी चाल म्हणल्याशिवाय राहणार नाही 100%. हा महाराज, संस्कार आपला होत नसेल तर एखाद्या अधिकारी पुरुषाच्या संगतीत ठेवा. मुलं असेल, मुली असेल, मुली असतील तर एखादी मुलगी जर सुंदर गायला शिकली तर काय महाराज, हो किती आनंद आहे तिच्या जीवनात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आरशी क्षेत्र आळंदी देवाच्या या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने आमच्याकडे सुद्धा मुली मुलं घडवण्याचं चालू आहे कार्य. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमच्याकडे ठेवा, असं नाही बरं का, तुम्ही वेगळं समजू नका. कुठेही ठेवा, पण मुलाबाळांना योग्य संस्कार द्या. जर कुणाला येणं होत नसेल विशाल भाऊ, तर आमच्याकडे बरं का मोबाईलवरती सुद्धा अभ्यास पाठवून त्यांना कीर्तन प्रवचनाकडे प्रवृत्त करून कुठंतरी संप्रदायाकडे नवतरुण वळले पाहिजे. सध्याची तरुण पिढी व्यसन, फॅशन, टेन्शन 3 गोष्टीत व्यस्त आहे, लक्षात घ्या. तिकडं न जाता कुठतरी संप्रदायाकडे वळावं, संतांच्या संगतीत वळून त्यांचं जीवन कृतार्थ व्हावं. मुलाबाळांना, लहान मुला मुलींना योग्य संस्कार लागावेत. हो, जर कोणाला बरं का आपले मुलं मुली घडवा वाटत असेल, आपली ही मुलगी एका व्यासपीठावर बसून जर उद्या कथा करावी वाटत असेल, आपला मुलगा जर या व्यासपीठावर बसून जर कथा रामायण करा वाटत असेल, तर आपल्यापासून सुरुवात करा. आपल्या मुला मुलींना योग्य संस्कार द्या. हो, जर कोणाला पाठवायचं असेल, कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी भेटावं. या ठिकाणी गाडीमध्ये व्हिजिटिंग कार्ड आहे, त्या ठिकाणी कार्ड उपलब्ध आहेत, आणि त्या कार्डावरती विशेष माहिती आहे. फोनवरती तुम्हाला विशेष माहिती दिली जाईल. वेळ झाला, मी जास्त बोलत नाही. सेवा संपली, आणि मंडळाला पुन्हा मी अभिनंदन मंडळाचं करतो. आणि चालू असलेलं 19वा वर्षच नाही महाराज, हा सप्ताह महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत टिकून राहील. हो, लक्षात घ्या. कारण तुमचं प्रेम पाहून मला आनंद वाटला. आल्यानंतर महाराज प्रत्येक कार्यकर्त्यांचं जे प्रेम पाहिलं, त्यांच्या चित्तावरचा फलके साहेब, हो प्रत्येकाचं अंतकरणात ती तळमळ पाहिली, मला एवढा आनंद वाटला महाराज. हो, आणि मी इथं उभा टाकून सांगतो, आमचे सगळ्यांना घेऊन, यांना सोडून नाही बरं का, हे माझे सौंगडी आहेत सगळे. लक्ष्मण भाऊ असतील, राम महाराज असतील, बळराम महाराज असतील, माऊली असतील, भूते माऊली, आमचे बजरंग दादा असतील, आम्ही बरं का सतत तुमच्या सोबत आहोत. तुम्ही कार्य करत राहा, तुम्ही हाक मारा, आम्ही हजरच आहोत तुमच्या कार्यासाठी कधीही. हा, आणि ज्या दिवशी तुम्हाला इमर्जन्सी काही अडचण येईल भविष्यात, महाराज आम्हाला आता अडचण आहे, तुम्ही सहकार्य करा म्हणा, आम्ही फुकट राहू महाराज. तुमचे इथं फुकट कीर्तन करून जाऊ, फुकट राहतील आमची. येतात म्हणजे केवळ पैशासाठी नाही महाराज, तुमचं प्रेम आहे, आणि आमच्या भाविकांना छंद आहे महाराज भजनाचा, बरं का, आनंद आहे. परमार्थ प्रेमी हे सगळे माझे बंधू आहेत सगळे, लक्षात घ्या. भगवंताचा चिंतनाचं त्यांना वेळ लागलेले आहे, म्हणून चिंतनासाठी येत आहेत. म्हणून सेवा संपली. अभिनंदन आहे तुमचं. असंच कार्य करत राहा. तुमचं कार्य नसून आमचं आहे हे प्रेम आज सतत तुमच्यावर ज्ञानोबरायांचे आशीर्वाद असावं. सगळ्याकडून अशी सेवा पुन्हा घडावी, असं बरं का मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. सेवा संपली. एक भजन टाळी वाजून सगळ्यांनी करा. लगेच बरं का जय विठ्ठल. तुकाराम तुकाराम बोला, टाळी. हे तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम. बोला कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव. तुकाराम तुकाराम तुकाराम. किंबहुना
केले धर्म कीर्तन सिद्धी नेले ते तर माझे जेवरले पायी गपाण विठ्ठल जय जय बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल